मटक्या पॅन्ट. अरे बापरे, होय कोण तर फाटलेली पॅन्ट लावले की तिथे. ते फाटलेलं काय स्टाईल. आता हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, दळभद्री लक्ष. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आज आहे 15 ऑगस्ट. तर श्रेयाला म्हणजे आम्ही थोडंसं बाहेर घेऊन जातोय. कुठं तर मॉलमध्ये. आज 15 ऑगस्टचं खूप सारे प्रोग्राम असतात. लहान मुलं तिथं येतात सुद्धा. आज सुट्टी पण आहे. लगातार 3 दिवस सुट्टी आली आहे, शुक्रवार, शनिवार, रविवार. तर आता आजचा प्लॅन आहे, मॉलमध्ये जातोय आम्ही. म्हणजे लवकरच येत होत, सकाळपासूनच म्हणत होते चल 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 म्हणून. पण सुट्टी, थोडंसं घरातले कामही होते. एक झालं की एक झाले कामं निघतातच. आणि मग रेडी व्हायचं तर लगेच पाऊस आला मध्ये. मग पावसामुळे थोडासा वेळ पुढे गेला आमचा जायचा. मग आता पाऊस थांबलाय, वातावरण पण छान झालं. आता इथं श्रेयाचं फोटो सेशन चाललंय. हाय श्रेया, हाय का श्रेया? लक्ष नाही तिचं. त्यांच्या डॅडी फोटो काढतायत आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि रात्री प्रोग्राम आहे 5 वाजता. आता तेवढ्या वेळ आम्ही नाही थांबू शकत, थोडा वेळ थांबून निघायचं आहे. 5ला रात्री डान्सचा आणि सिंगिंगचा प्रोग्राम आहे. तर आता सध्या तर थोडा वेळ टाईम स्पेंड करणार इथं, मस्त असेल. हा इथं स्टेज आहे, रात्री प्रोग्राम होणार आहे. नंतर छोटे छोटे मुलं सगळ्यांना तिथं अलाउड आहे डान्स. आज 15 ऑगस्टचं देशावरची गाणी म्हणण्यासाठी, त्याच्यावरती डान्स, असे प्रोग्राम आज ठेवलेले आहेत तिथं. पण तेवढ्या वेळ नाही थांबू शकत. श्रेया छान म्हणते गाणं, पण बघू आता, तास होणार नाही थांबणं. काय होत मॉलमध्ये आल्याच्या नंतर वेळेचं तर काही तर भानच नसते. म्हणजे समजत नाही वेळ मध्ये आल्याच्या नंतर किती वेळ जातो आपला. एकतर भरपूर मोठा असते आणि पूर्ण बघून घेणं म्हणजे त्याला खूप असा वेळ लागतो. आता आमचं इथं नेहमी येणं होतं आणि जास्त म्हणजे संडेलाच येणं होतं आमचं, सुट्टीच्या दिवशी. इतर वेळी तर वेळ नसतोच. आणि तर आता इथं चल आम्हाला फिरून घ्यावं. खरं तर मी दुपारचा जर वेळ राहिला असता, श्रेयाला इथं गाणं म्हणायला लावले असते. त्याच ह्याच्यानं आलो होतो आम्ही. म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा आम्ही प्रोग्रामला आलो होतो, त्यावेळेला प्रोग्राम भेटला होता आम्हाला. श्रेयानं सुद्धा तिथं परफॉर्मन्स केली होती. म्हणून आम्ही निघालो. पण काय करणार, आता आम्हाला निघायचं होतं लवकर घरी, त्याच्यामुळं मग श्रेयाचं गाणं काही झालं नाही. तर चला, इथून आता पुढं चाललो आहे आम्ही वरच्या फ्लोअरवरती. तिथं काही एक्स्ट्रा काही आलं आहे का, कपडे वगैरे, हे बघायचं आहे आम्हाला. आता श्रेयाची डॅडी निघालेत वरती.
ट्रेंड्समध्ये चला, रिलायन्स ट्रेंड्स. कपड्याच्या सेक्शनला आलो आहे आम्ही इथं आता. तर इथं माझ्यासाठी हे जीन्स बघत होते. म्हणजे त्यांना छान वाटल्या, तर बघ एखादा कलर असं म्हणत होते ते. आणि मेन म्हणजे मॉलमध्ये कपडे छानच असतात, क्वालिटी असते. तेच बघत होतो आम्ही इथं. कुठला कलर आवडला तर बघू, मी घेणार आहे. 1-2 ट्राय पण केले मी. तर आता इथं बघणं चाललंय. आणि श्रेयाला आता एकच चाललंय तिचं, आता पिझ्झा खायचा आहे. जास्त म्हणजे बाहेर आल्यावर पिझ्झाचं खाणं होतं तिला, तेच आवडते, दुसरं काही आवडतच नाही. मग संडेला असं म्हणजे 1-2 आठवड्यामध्ये तिला पिझ्झा खाऊन होतो. तर हे बघा इथं हे ज्वेलरीचं सेक्शन आहे. इथं खूप छान छान अशा ज्वेलरी होत्या, इयरिंग्स, पुन्हा बँगल्स, भरपूर असं कलेक्शन नवीन आलेलं होतं. यानंतर इथं हे त्यांच्यासाठी जीन्स बघत होते, पण त्यांना जीन्स एकही आवडली नाही. त्यांना म्हणजे पाहिजे तशी, आणि त्यांना ज्या कलरमध्ये पाहिजे होती ती नाही भेटली. तर ते बघत होते. आणि बघा इकडे श्रेयाचं चालूच आहे, खूप बोर झाले. मी त्यांना म्हणत होते चला लवकर होऊ द्या. तर आता बोर झाले शेवटी. चला मला तिकडे घेऊन आले तिला मी, मिररच्या समोर. तिचं चालूच होतं इकडं तिकडं फिरणं हे ते. चल म्हणलं आता इथं मिररच्या समोर डान्स चाललाय तिचा. आणि हेच असते लेकरं, आता सुरुवातीला मस्त मजेत खेळतात, नंतर बोर होतात. तसंच श्रेयाचं झालंय आता. बराच वेळ 1-1.5 तास झाला मला. आता एवढ्या वेळ थांबल्याच्या नंतर कधी एकदा बाहेर पडावं असं होतंय. तर आता इथं बघणं चालूच आहे आमचं. त्यातलं त्यात आता इथं म्हणजे प्रोग्राम वगैरे नव्हता, त्याच्यामुळं प्रोग्राम व्हायला असतं थोडा वेळ अजून ती पण थांबली असती. पण आता तिलाही बोर झाले. आणि यांचं इकडं बघणं चाललंय. तर मला विचारत होते हा कलर कसा वाटतो काय नाही. निघाला तेच इथं मजाक झालं की त्यांची जे हे असते साईज, ती कमी साईजची निघाली. तर ते पुरातन काळात हा नंबर होता माझा, आता नंबर वाढलाय म्हणून सांगत होते ते. चुकून हा पॅन्ट निघाला म्हणून. तर चला, हे मजाक मस्ती आता आमचं चालूच असते व्हिडिओमध्ये. काय बराच वेळ मी आवाज कमी करून टाकते, काहीतरी वेगळंच वाटायचं म्हणून. पिल्लू तुला काय पाहिजे? स्ट्रेट फिट हे चांगलं असतं, स्ट्रेट फिट. हां, अच्छा. स्ट्रेचेबलच असतात ते. 30 नाही बसणार. ते 4 पॉकेट चांगलं नाही वाटत. श्रेया तुला काय पाहिजे? हे हिला पिझ्झा पाहिजे म्हण. आणि इकडे बघा फाटक्या पॅन्ट. अरे बापरे, होय, कोण तर फाटलेली पॅन्ट लावले की तिथे. ते फाटलेलं काय स्टाईल. आता हे बघ हे बघ दळबद्री लक्ष. दरिद्रीच आहे की. यानंतर आलोय आम्ही इथं बिलिंग काउंटरला. श्रेया तिकडं आवाज देणं चालूच आहे डॅडीला या लवकर म्हणून. तर आता मस्त असं फिरून झालंय आमचं. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि यानंतर छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. काय करू श्वेता
श्रेयू काय बघते बाळा? काय खायचंय? पिझ्झा. श्रेया पिझ्झाची वाट बघते है ना. किती वेळ झाला म्हणते डॅडी पिझ्झा खायचंय, पिझ्झा खायचंय है ना. आले का बघ बरं डॅडी? आले का? नाही. बापरे, कसं करायचं आता? तिकडला व्ह्यू बघा कसला सुंदर. पिझ्झा सॉस टाका पण तर. सॉस टाका. सॉस टाक रे. सॉस टाका की. असलं मग नाही खाण्या. कशाला टाकली बाळा? गरम असेल ना, थंड होऊ द्या. कसं आहे? श्रेयू कोणतं घ्यायचं मग? सांग कोणतं घ्यायचं? चॉकलेट कुठं आहे बघ. बघ बघ बघ, ते घ्यायचं. बघा मी अजून सांगायला कसं आहे? हा, मस्त. या व्हिडिओला इथंच थांबवते आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढचा ब्लॉग हा लवकरच येणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.